रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे. मागच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या अध्यायाचे 64 श्लोक झाले होते. आता 65वा श्लोक 65. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो विहाशु बुद्धी पर्यवतिष्ठते. तर या श्लोकाचा अर्थ असा आहे की अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तात्काळ सर्व गोष्टीपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. तर याच्या आधीचा जो श्लोक आहे 64वा त्याचा थोडा रेफरन्स आहे इथं. तर त्याचा शेवटचं चरण असा होतं, आत्मवैश्यैर्विधेयात्मा प्रसादामादिगच्छति 64व्या श्लोकात. तर ज्याचा अंतःकरण संयमित आहे, अंतःकरण त्याच्या नियंत्रणात आहे, असा जो मनुष्य आहे समबुद्धी असलेला, तर असा माणसाचं अंतःकरणं प्रसादामादिगच्छति, मग त्याला प्रसादाची प्राप्ती होते. आणि आता हा जो 65वा श्लोक आहे त्याची सुरुवात अशी आहे, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. मग मागच्या श्लोकाचा शेवट असा की प्रसादामादिगच्छति, म्हणजे त्याला प्रसादाची प्राप्ती होते. आणि आत्ता काय म्हणतं, मग प्रसादामुळे काय होतं. प्रसादे सर्व दुःखानां. तर हे प्रसाद हा काय आहे हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. तर प्रसाद म्हणजे आमच्या गुरुमाऊलीचा शब्द म्हणजे कृपा प्रसाद. तर प्रसाद म्हणजे भगवंताची कृपा, भगवंताचं काय म्हणतात तो अनुग्रह. प्रसाद म्हणजे भगवंताचं आपल्याविषयी असलेलं प्रेम. प्रसाद म्हणजे भगवंताची कृपादृष्टी, ह्याला प्रसाद म्हणलेलं आहे. मग या प्रसादाची प्राप्ती होते, अनुकूलता भगवंताची, गोपालकृष्णाची अनुकूलता. मग ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो की आपलं आचरण सुधारण्याचं, समबुद्धी राहण्याचं, आपण धडपड करतो की अंतःकरण आपल्या नियंत्रणात ठेवण्याचं, मग हा प्रयत्न बघून भगवंताला आनंद होतो आणि मग त्याच्या प्रसादाची प्राप्ती होते. मग त्याच्या कृपेची प्राप्ती होते. मग एकदा भगवंताची कृपा झाली की पुढं काय होतं, ते प्रसादे ह्याचा अर्थ कृपा. तर प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. आता काही ठिकाणी या प्रसादाला असा एक शब्द वापरला आहे की अंतःकरणाची प्रसन्नता. तर ज्यावेळेस कृपा होते त्यावेळेसच ही अंतःकरणाची प्रसन्नता येते. मी आनंदात राहीन म्हणल्याने ही अंतःकरणाची प्रसन्नता येणार नाही. ज्यावेळेस भगवंताची कृपा होते त्यावेळेसच मनुष्य असा प्रसन्न होतो. म्हणून बऱ्याच ठिकाणी या प्रसाद शब्दाचा अर्थ अंतःकरणाची प्रसन्नता असं पण घेतलेलं आहे. पण आपण समजून घेण्यासाठी भगवंताची कृपा यालाच प्रसाद समजू. तर ही अंतःकरणाची जी प्रसन्नता आहे किंवा भगवंताचा कृपा प्रसाद आहे, हा प्राप्त झाल्यानंतर काय होतं, तर प्रसादे सर्व दुःखानां, जेवढे काही दुःख आहेत आयुष्यात त्या सर्व दुःख काय होतात, निघून जातात. हानिरस्योपजायते, ते सर्व दुःख इथून तिथून नष्ट होऊन जातात, जे प्रापंचिक दुःख आहेत. कारण मुळातच प्रापंचिक दुःख कशामुळे, तर आपण भगवंतापासून विन्मुख असल्यामुळे प्रापंचिक दुःख आहे. एकदा का आपलं चित्त आणि मन भगवंतामध्ये लागलं आणि त्यांच्या प्रसादाची प्राप्ती झाली, मन प्रसन्न राहतं आणि मन प्रसन्न राहिलं की सगळं दुःख नष्ट होतं. आणि ते नष्ट अशा प्रकारे होतं की पुन्हा उद्भवणार नाही, पुन्हा दुःखाचं तोंड बघणं नाही. म्हणून माऊलींनी याच्यावर एक फार सुंदर ओवी लिहिली, अखंडित प्रसन्नता आतिजेत चित्ता ते तर रिगणे नाही समजता संसार दुःखा. मग काही लोक असं विचारतात की या परमार्थ करण्याचं, भक्ती करण्याचं मुख्य ध्येय काय, कशासाठी करायचं. तर याच्यासाठीच करायचं की ती अखंडित प्रसन्नता आतिजेत चित्ता, ते आपल्या हृदयामध्ये ती अखंडित प्रसन्नता निर्माण व्हावी. अशी एक स्टेज माइंडची आपल्याला
ॲचिव्ह करता यावे की ज्याच्यामुळे पुन्हा कधी दुःख होऊ नये आणि अखंडित आनंद अवस्था प्राप्त व्हावी. आता जे आपण दुःख भोगतो वेगवेगळ्या कारणानं, तर ते दुःख पुन्हा भोगावं लागू नये आणि ती शाश्वत आनंद प्राप्ती म्हणा किंवा अखंडित प्रसन्नता ती प्राप्त व्हावी. म्हणून माऊली काय लिहितात की असे जे सत्पुरुष आहेत की ज्यांना त्या कृपाप्रसादाची प्राप्ती झाली आहे, त्या प्रसन्नतेची प्राप्ती झाली आहे, तर ती खरी आनंदसिद्धी आहे. आनंदसिद्धी म्हणजे असा अखंडित आनंद भगवंताच्या सानिध्यामुळे, भगवंत हृदयात आल्यामुळे मिळणारा. तर अखंडित प्रसन्नता आती जेत चित्ता ते तर रिगणे नाही समजता संसार दुःखा. मग असा प्रसन्न मनुष्य आहे, तर अशा प्रसन्न माणसाच्या हृदयात संसार दुःख प्रवेश करत नाही. कारण त्याची जी प्रसन्नता एवढी दृढ असते की संसार दुःखाला थारात राहत नाही. खरं पाहिलं तर रिॲलिटीमध्ये दुःख अस्तित्वातच नाही आहे. हे सगळं जगत आनंदकंदाने व्यापलेलं आहे. आपणसुद्धा अंतर्बाह्य आनंदकंदाने व्यापलेलो आहे. मग दुःख कोणीकडनं येणार आणि कुठून येणार? मग आपण जे दुःख भोगतो आहे आणि आपल्याला दुःखाचा जो अनुभव येतो आहे तो आपल्या गैरसमजुतीतून येतो आहे. मग एकदा का त्या गैरसमजुती दूर झाल्या, त्या धारणा गळून पडल्या, ते मिसकन्सेप्शन्स गेले की मग जे राहतं ते फक्त आनंदाचा अनुभव राहतो आणि तो आनंदाचा अनुभव म्हणजेच अमृताचा अनुभव असतो. आणि मग ती अखंडित प्रसन्नता आती जेत चित्ता ते तर रिगणे नाही समजता संसार दुःखा. मग अशा माणसाला पुन्हा दुःख होत नाही आणि त्याच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये संसार दुःख प्रवेश करत नाही. कारण त्याचं अंतःकरणही त्याच्या ताब्यात असतं आणि ते आनंदाने भरून गेलेलं असतं भगवत कृपेने. पुढची ओवी अशी लिहितात माऊली या श्लोकावर की जया अमृताचा निर्झरू प्रसवे जयाच्या जठरू तया शुद्धा तृषेचा अडदरू काहीची नाही. म्हणजे माऊली काय सांगतात की ज्याच्या जठरामध्येच अमृताचा झरा लागला आहे. किती सुंदर उदाहरण दिलं आहे. पोटामध्येच अमृताचा झरा लागला आहे तर त्याला जशी तहान भूक लागणार नाही, कारण अमृतच प्रसवतं आहे ना पोटामध्ये, तसं आपल्या अंतःकरणामध्येच, ज्याच्या अंतःकरणामध्येच आनंदाचा झरा लागला आहे. जसं विहीर खोदत असताना पाण्याचा झरा लागावा लागतो. मग ते जर पाण्याचा झरा लागला तर अखंड पाण्याचा स्रोत निर्माण होतो आणि ती विहीर भरून राहते. वरतून पावसाचं पाणी पडून विहीर भरत नसते, त्या जमिनीतून जो झरा लागला आहे त्याच्यातनं विहीर भरत असते. तसं अंतःकरणामध्ये आनंदाचा झरा सापडला की मग त्या झऱ्याने आनंदाला काही उणं राहत नाही आणि तो आनंदाचा झरा म्हणजे भगवत प्रेम आहे. त्या प्रेमाचा झरा जर लागला ते भगवत कृपेने मिळतो. मग ती प्रसन्नता हृदयामध्ये येते आणि मग तया शुद्धा तुषेचा आडधरू काहीची नव्हे. मग त्या माणसाला तहान भुकेची चिंता राहत नाही, कारण तहान भूक लागेलच कशी, कारण अमृताचा झरा त्याच्या हृदयामध्ये फुटला आहे किंवा जठरामध्ये फुटला आहे. तर अशा प्रकारे प्रसादे सर्व दुःखानां, अशा प्रसन्नतेने त्याच्या सर्व दुःखाचा हानिरस्योप्य जायते, सगळी हानी होते, दुःखाची हानी होते म्हणजे दुःख निघून जातं पूर्णपणे कायमस्वरूपी. आणि प्रसन्न चेतसो ह्याशू, आणि असा प्रसन्न चित्त मनुष्यची बुद्धी लवकरच परमात्म्यामध्ये प्रतिष्ठित होते. बुद्धी पर्यवत तिष्ठते. आता हे कसं आहे माहिती का, सायमल्टेनियसली जो भाग आहे की प्रसन्न असल्यामुळे बुद्धी परमात्म्यामध्ये स्थिर होते किंवा परमात्म्यामध्ये स्थिर झाल्यामुळे तो मनुष्य प्रसन्न चेतसा असतो. तर अशा प्रकारे हा 65व्या श्लोकाचा अर्थ आहे. आता हे 2-3 श्लोक फार सुंदर आणि छान आहेत. 66वा श्लोक, नास्तिर्बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न च भावयता शांतिरशांतस्य कुतः सुखम्. आता या 66व्या श्लोकामध्ये काय सांगतात त्याचा आधी आपण साधा मराठीत अर्थ बघू. भाषांतर. मन आणि इंद्रिय न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मका बुद्धी नसते आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणामध्ये आस्तिक भावनाही नसते. तसेच भावनाशून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार? आता हे एकमेकावर आधारित गोष्टी आहेत बरं का. तर पहिल्यांदा काय म्हणतात, नास्ति बुद्धिरयुक्तस्य, म्हणजे ज्याचं मन अयुक्त आहे. अयुक्त म्हणजे, युक्त म्हणजे जुडणे, अयुक्त म्हणजे न जोडलेलं.
म्हणजे ज्याचं मन किंवा जो व्यक्ती भगवंताशी जोडला गेलेला नाही आहे, चित्ताने स्मरणाने कनेक्टेड नाही आहे, तो अयुक्त आहे. मग आपण कितीही मनाला समजून सांगू द्या, कितीही मनाला तत्त्वज्ञान सांगू द्या, मन प्रसन्न होणार नाही जोपर्यंत आपण भगवंताला जोडले जाणार नाही. कारण आनंदाचा सागर तो आहे. मग त्याच्याशी कनेक्ट झालं तर ते पॉवर हाऊसशी कनेक्ट झालं तर आपल्यात इलेक्ट्रिसिटी येईल. पण आपण तिथं डिस्कनेक्टेड आहेत आणि इकडे संसारात मात्र फिलॉसॉफीवर फिलॉसॉफी, सेल्फ हेल्प बुक वाचू परेशान आहेत की मनाला असं समजून सांगावं, तसं समजून सांगावं, तर मन स्थिर होणार नाही, मन शांत राहणार नाही. मग असा जो मनुष्य आहे अयुक्त, तर तो जो आहे जो जोडलेला नाही आहे, तर असा मनुष्य नास्तिर् बुद्धीर अयुक्तस्य, तर अशा जो जोडलेला मनुष्य नाही त्याची त्याला बुद्धी नसते. याचा अर्थ काय माहिती का? बुद्धी निश्चयात्मिका नसते, म्हणजे त्याचं काही कन्फर्म नसतं. कारण तो भगवंताशी जोडल्या गेलेला नाही. ज्यावेळेस तो भगवंताशी जोडल्या जातो त्यावेळेस तो त्या विचारावर कन्फर्म होतो. आणि मग त्याच्या बुद्धीमधलं कन्फ्युजन निघून जातं. मग एकदा का तो फर्म झाला विचारावर, मग ती करेक्ट बुद्धी होते. सद्बुद्धी जी म्हणलेलं आहे ती करेक्ट बुद्धी होते. पण इथं कसं निगेशनमध्ये सांगितलं आहे, नास्ति बुद्धीर अयुक्तस्य, म्हणजे जो अयुक्त आहे, जो डिस्कनेक्टेड आहे भगवंतापासून, त्याला बुद्धी नसते, म्हणजे त्याची बुद्धी निश्चयात्मिका नसते, तो कन्फर्म नसतो, ड्युएल माइंड असतं त्याचं किंवा कन्फ्यूज असतो. आणि न चायुक्तस्य भावना, आणि जो अशा प्रकारे त्याची बुद्धीमध्ये निश्चय झालेला नाही आहे की साच हा विठ्ठल साच हे करणे, किंवा संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. अशी ज्याची निश्चयात्मिका बुद्धी झालेली नाही की हेच माझे हित करणार आहेत आणि हाच एक मार्ग आहे, तर त्या अशी बुद्धी नसलेला माणूस काय आहे? अयुक्त आहे. आणि अयुक्त माणसाच्या मनामध्ये भावना राहत नाही. न चा अयुक्तस्य भावना. तर न चा अयुक्तस्य भावना ह्याचा अर्थ फार सुंदर आहे. भावना या शब्दाला महत्त्व दिलं आहे. आपण व्यवहारामध्ये जी भावना म्हणतो ना, ती प्रापंचिक भावना झाली. इथं जो भावना शब्द आला आहे ना, हा वेगळा आहे आणि विशेष आहे. ही भावना फार स्ट्रॉंग आहे. या भावनेला कृष्ण प्रेम भावना असं म्हणलं पाहिजे. कृष्ण प्रेम भावना ही भावना परमार्थाचं भांडवल आहे. ही भावना म्हणजे परमार्थाचं भांडवल आहे. ह्याच्याशिवाय परमार्थच चालू होत नाही. परमार्थाची त्रिसूत्री आहे. मी पूर्वी कुठल्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल. भावना, त्यानंतर चिंतन आणि आचरण, या तीन गोष्टी जमल्या की आपली परमार्थ खरी भक्ती चालू झाली समजायचं. पहिल्यांदा भावना, तर ती कोणती भावना आहे? कृष्ण प्रेम भावना. श्रीकृष्णाविषयी अत्यंतिक प्रेम निर्माण होणे, ती भावना. आणि ही भावना नुसती कृष्ण, मग कृष्ण कोण आहे? तर कृष्ण वासुदेव सर्वमिती. मग जर कृष्ण हा सर्व आहे, सगळं जगत आहे, एव्हरीथिंग आहे, तर मग ही जी प्रेम भावना आहे ती एव्हरीथिंगबद्दल असली पाहिजे, सगळ्या जगाबद्दल असली पाहिजे, तर ती खरी आहे. मग ही कृष्ण प्रेम भावना हा ओलावा ज्याच्या अंतःकरणात नाही आहे तो अशांत राहतो. न चायुक्तस्य भावना. तर अशा अयुक्त पुरुषाच्या ठिकाणी भावना नसते. आणि भावना नसल्यामुळे काय होतं? न चा भावयता शांती. आणि असा भावना शून्य मनुष्य, कोणताही भावना शून्य, की ज्याला भगवंताविषयी प्रेम नाही आहे, श्रीकृष्णाविषयी प्रेम नाही आहे, ज्याला या पूर्ण जगतामध्ये श्रीकृष्ण दिसून सगळ्या जगाविषयी प्रेम नाही आहे, असा कोरडा मनुष्य, असा भावना शून्य मनुष्यास कधीही शांतीचा लाभ होत नाही. त्याला कधीच शांती मनामध्ये जाणवत नाही. कारण शांती जर मनामध्ये जाणवायची असेल तर तुमच्या हृदयामध्ये प्रेम असायला हवं. आणि ते प्रेम कोणाबद्दल? प्रापंचिक प्रेम नाही म्हणते मी, कृष्ण प्रेम, ते असायला हवं. आणि कृष्ण कोण? तर वासुदेव सर्वमिती. हे सगळं जगत वासुदेवमय आहे, अशी भावना दृढ होऊन येणारं जे प्रेम आहे ते प्रेम असायला पाहिजे. आणि असं प्रेम असेल तर मनात शांती निर्माण होते. आणि शांती असेल तर सुख लागतं. शांती असेल तर सुख लागतं. मग आता हे कसं आहे सगळं?
जो माणसाचं अंतःकरण त्याच्या अधीन आहे असा मनुष्य भगवंताशी जोडलेला असतो, त्याला युक्त मनुष्य म्हणलं आहे. त्या माणसाच्या त्याची बुद्धी स्थिर असते, कन्फर्म असते, त्यामध्ये कन्फ्युजन नसतं. ज्याची बुद्धी स्थिर असते त्याच्या मनामध्ये कृष्णप्रेम भावना असते, आणि ज्याच्या मनामध्ये कृष्णप्रेम भावना आहे त्याच्या मनामध्ये शांती असते, आणि ज्याच्या मनामध्ये शांती आहे त्यालाच सुख लाभतं. आता हे जी लिंक सांगितली मी ती सगळी पॉझिटिव्हमध्ये सांगितली. हा श्लोक आहे तो निगेशनमध्ये. निगेशनमध्ये म्हणजे कसं, निगेटिव्हमध्ये म्हणजे असं बोललं आहे तिथं, जो मनुष्य अयुक्त आहे, जो डिस्कनेक्टेड आहे भगवंताशी, किंवा ज्याचं अंतःकरण त्याच्या ताब्यात नाही आहे, असा अयुक्त मनुष्य आहे, त्या मनुष्याची बुद्धी स्थिर नसते. ज्याची बुद्धी स्थिर नसते त्याच्या मनामध्ये भावना नसते, कृष्णप्रेम भावना. ज्याच्या मनामध्ये भावना नसते तो अशांत असतो, आणि जो अशांत असतो त्याला कधीच सुख मिळत नाही. अशा अर्थाचा श्लोक आहे हा. नास्तिर्बुद्धिर्युक्तस्य नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चा भावयता शांती अशांतस्य कुतः सुखम. तर अशा अशांत माणसाला कुठलं सुख मिळणार? तर माऊलींनी फार सुंदर ओवी लिहिली जे याच श्लोकावर, जेथे शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरून नरिगे पाही, जैसा पापियांच्या ठाई मोक्षू नवसे. म्हणजे माऊली काय म्हणतात, जेथे शांतीचा जिव्हाळा नाही, जिथे शांतीचा जिव्हाळा नाही आहे हृदयामध्ये, तिथं सुख विसरून नरिगे पाही. मग अशा ठिकाणी सुखाला विसरूनच जा. जर तुम्ही अशांत असाल तर सुख कधीच मिळू शकत नाही. आणि अशांतीचं कारण काय आहे, तर मनामध्ये कृष्णप्रेम भावना नाही. आणि कृष्णप्रेम भावना का नाही, तर अंतःकरण अधीन नाही आहे, आणि बुद्धीमध्ये कन्फर्मेशन नाही आहे, दृढता नाही आहे. तर हे त्याचे कारण आहे. म्हणून ह्याच्यावर अजून एक ओवी लिहिताना माऊली काय म्हणतात या श्लोका, अयुक्तपण मनाचे हेच सर्वस्व सार जाण दुःखाचे. अयुक्तपण मनाचे हेच सार दुःखाचे, म्हणून इंद्रियाचे दमननिके. म्हणून म्हणतात की अयुक्तपण मनाचं हेच दुःखाचं सर्वस्व सार आहे. म्हणून इंद्रियाचे दमननिके म्हणजे आपण थोडं अंतःकरणाला आणि इंद्रियाला नियंत्रित केलं पाहिजे. आपण मन म्हणेल तसंच नेहमी वागत आलो आहेत आजपर्यंत. मनमानी कारभार आहे आपला. म्हणून हरिपाठातसुद्धा काय म्हणलं आहे, मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणजे आता मी इथं बसलो आहे, मग मन सांगतं मोबाईल काढ आणि बघत बस निवांत. मग त्याच्या मागं गेलं मनाच्या, की मनोमार्गे गेला तो येथे मुकला. मुकला म्हणजे तो वंचित राहिला. पण हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिपाठी म्हणजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण, हे हरिपाठ आहे. तिथं जो स्थिर झाला तोची धन्य. मग अयुक्तपण मनाचे हे सर्वस्व सार दुःखाचे, हेच दुःखाचं सार आहे की अयुक्तपण म्हण. भाऊसाहेब एक फार सुंदर उदाहरण द्यायचे हे समजून सांगताना, की एकदा काय झालं की एका ठिकाणी एक मनुष्य झोपला होता, तर त्याला झोप येणं. म्हणून त्यांनी काय केलं, ते त्याला वाटलं ही जागा बरोबर नाही, म्हणून अंथरूण उचलला, दुसऱ्या खोलीत जाऊन अंथरूण टाकलं आणि तिथं झोपला. तिथंही त्याला झोप येणं, परेशान, या अंगावरनं त्या अंगावर, त्या अंगावरनं या अंगावर. पुन्हा त्याला वाटलं याही खोली झोप येणं, म्हणून तो अंगणात जाऊन झोपला. त्या अंगणातही त्याला झोप लागणं, पुन्हा परेशान, म्हणून ते सगळं पुन्हा अंथरूण उचललं तो आणि गच्चीवर जाऊन झोपला. तिथंही त्याला झोप लागणं. आणि मग त्याला एकानं सांगितलं, अरे तू कुठेही जा तुला झोप लागणारच नाही, कारण तू सोबत अंथरूण घेऊन हिंडायलास आणि त्या अंथरुणामध्ये ढेकणेत. मग जोपर्यंत हे ढेकणाचं अंथरूण टाकून देत नाहीस तू, तर तुला कुठेच शांती लाभणार नाही. मग तसंच आम्ही आमच्या आयुष्यात करतो. घरात करमणं म्हणून फिरायला जातो, घरात चिंताचा त्रास द्यायला लागली म्हणून, आणि तिथंही चिंता करत बसतो फिरायला गेल्यावर. म्हणजे कुठेही जा, ढेकणाचं अंथरूण आमच्या बरोबरच आहे. आणि हे ढेकणाचं अंथरूण म्हणजे अयुक्त मन आहे. ज्या मनाला आपण मोकळं सोडलं आहे की जा काही कर माती कर, तर हे अयुक्तपण मनाचे हेची सार जाण दुःखाचे. तर पहिल्यांदा मनाला आणि अंतःकरणाला नियंत्रित केलं पाहिजे, आणि ते नियंत्रित केल्यानंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी येतील. मग हे नियंत्रण कसं मिळणार मनावर, तर मनावर नियंत्रण करण्यासाठी आपण जर मनाला दाबण्याचा विचार केला तर ते उसळू येतं.
म्हणून आपण मनाला सांगायचं की तू नामाला पकड, काही सोडू नको, जाऊ दे, तुला सोडवत नाही ना, काही हरकत नाही, तू नामाला पकड. मग जर मनाने नामाला पकडलं की नामाच्या सहवासामध्ये हळूहळू मन आपल्या नियंत्रणात येईल आणि भगवंताची त्याला गोडी लागेल आणि मग त्याला शांतीचा आणि आनंदाचा अनुभव होईल. मग ते पण अखंडित प्रसन्न होऊन जाईल. तर या ठिकाणी आपला 66वा श्लोक झाला. कृष्णार्पणमस्तु.